श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता पहा, आज आपण व्हिडिओ एका खास कारणाने बनवत आहोत. घर आलं, घरामध्ये नवरा बायको आले की त्यांची भांडणं होणार. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक तिचा विचार, प्रत्येक सर्व गोष्ट आगळी वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही भांडणं जर तुमच्या घरात होत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्वामी कायम तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण नवरा बायकोचे भांडण यावर उपाय आपण पाहणार आहोत. बघा, नवरा बायकोतील भांडणे मिटवण्यासाठी आणि घरात शांती नांदण्यासाठी श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा आणि काही आध्यात्मिक उपाय केले तर अत्यंत प्रभावीपणे ते साकार देखील होतात. बघा, घरातील तुमच्या जे भांडणं आहेत ती कमी करून सकारात्मक ऊर्जा कशी टिकेल याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा पहिली गोष्ट म्हणजे तारक मंत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी जप करा, वाचन करा किंवा तुम्ही यूट्यूबवर लावू देखील शकता. जर तुमच्याकडे पुस्तक वगैरे नाही आहे तरी गुगलवर देखील वाचू शकता. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन तुमच्या घरात एक पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे तुम्ही भांडणे विसरून तुम्ही स्वामींच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जाता. आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे श्री शिवलीला अमृत वाचन. बघा, नवरा बायको दोघांपैकी कोणीही वाचा किंवा दोघांनी मिळून वाचलात तरीही हरकत नाही. श्री शिवलीला अमृत याचा 11वा अध्याय रोज वाचा. शक्य नसेल तर सोमवारी देखील तुम्ही वाचू शकता. यामुळे तुमच्या घरात जे भांडणे अडचणी चालू आहेत ते नक्कीच सुटतील. आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र पारायण. बघा, घरात नित्य म्हणजेच रोज तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सारामृताचे पारायण किंवा पारायण नसेल शक्य तर वाचन देखील केल्याने घरात प्रेम सामंजस्य वाढायला लागते. आता तुम्ही एकमेकांना समजून घ्या, त्यामुळे भांडणं देखील कमी होतील. कोणाची चूक आहे पाहण्यापेक्षा आपण ही चूक कशी सुधारू शकतो याकडे तुम्ही लक्ष द्या. बघा, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी जर तुमची भांडणं होत असेल तर या दिवशी काय करायचं, दही आणि भात त्यामध्ये 7 किंवा 8 तीळ, म्हणजे कोणते तीळ ठेवायचे, काळ्या कलर असतात ते ठेवायचे दक्षिण दिशेला आणि कुलदैवताची व पितरांची क्षमा मागायची. नक्कीच हा उपाय तुम्ही करून पहा. बघा, तुमच्या नवरा बायकोची भांडणं मिटतील, घरात एक पॉझिटिव्ह वातावरण येईल. आणि तुळशीचे रोप जे आहे ते तुळशीचे रोप तुम्ही लावून दररोज सकाळी तुळशीला एक तांब्याभर जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर सूर्यदेवाला देखील ते जल अर्पण करायचं आहे. त्यामुळे तुमच्या घरातील भांडणे नक्कीच संपतील. आता बघा, नवरा बायकोने एकमेकांशी संवाद वाढवावा. म्हणजे जर मी बोलणारच नाही, मी असंच करणार नाही, असं जर असेल तर भांडणं कधीच मिटणार नाही. गैरसमज वाढत जाईल आणि तुम्ही कायमचं बायको तरी निघून जाईल, कुठे काही होईल सांगता येत नाही. गैरसमज तुमच्यातले वाढत जातील, ते दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि थोडा वेळ तरी आपल्याला मुलांपासून आपल्या संसारापासून एकत्र वेळ घालवायचा, जेणेकरून आपली जी भांडणं कशावरून होतात नेमकी, आर्थिक म्हणजे पैशावरून होतात की नातेवाईकांवरून होतात की गैरसमजामुळे होतात, हे वाद किती काळापासून सुरू आहेत हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा, जेणेकरून मी तुम्हाला त्यावर अजून अधिक उपाय नक्कीच सांगू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कायम तुमच्या पाठीशी आहेत. नक्कीच तुम्हाला उत्तर देते. धन्यवाद.